जुन्या काळातली गोष्ट आहे. एक छोटंसं गाव होतं, भीमगाव. त्या गावामध्ये सर्व काही साधी लोक होते आणि प्रकृतीची पूजा करायचे. गावामध्ये एक 18 वर्षाचा मुलगा राहायचा, आदित्य. पण तो बाकी मुलांपेक्षा वेगळा होता. शांत, गंभीर आणि नेहमी एका रहस्याच्या तलाशमध्ये असायचा. एके दिवशी आदित्य आपल्या आजोबांचे जुने पुस्तकं बघत होता. तेव्हाच त्याला त्या पुस्तकांमध्ये एक नक्षा मिळतो, ज्यामध्ये काही मंत्र लिहिले होते. अरे हे काय? हे कशाचे मंत्र आहेत आणि हे अलौकिक दार काय असतं? त्या नक्षाला बघून आदित्यला भरोसा वाढला. तेव्हाच त्याला आठवलं की त्यांचे आजोबा त्याला लहानपणी अलौकिक द्वारची गोष्ट सांगायची, ज्याला फक्त एक खरा मुलगाच पार करू शकतोस. तर बस, आणि आता आदित्यनी ठरवलं होतंच की त्या नक्षाला वाचून तो त्या गुफाला शोधूनच काढणार. दुसऱ्या दिवशी आदित्यने त्या नक्षाची गोष्ट आपल्या मित्रांना सांगितली. काय? अलौकिक दाराची गुफा? मला तर विश्वासच होत नाहीये की अशी काही गुफा असू शकते. मला पण नाही. जर आदित्य बोलतोय तर होऊ शकतं. सत्य होणार नाही, सत्यच आहे आणि मी ते गुफा शोधून काढणार. तर बोला, तुम्ही दोघं ह्या मिशन मध्ये माझ्यासोबत आहात की नाही? हो, आम्ही तुला नक्कीच साथ देऊ. शेवटी गावातली रहस्यमय गुफा शोधण्यासाठी ते तिघही निघून जातात. तिघही नक्षाला घेऊन जंगलाच्या आतमध्ये येतात. जंगल खूप घनदाट होतं आणि रस्ताही, पण ते तिघही साहसी होते. त्यांना ती गुफा मिळते जशी त्या नक्षावरती होती, पण त्यावरती एक शिलालेख होता, जो सत्य, साहस आणि करुणाने भरलेला असेल तोच तो दरवाजा पार करू शकतो. तर काय करायचं मित्रांनो? काय म्हणजे काय करायचं? चला आतमध्ये जाऊया. पण ह्याच्यावर जे लिहिलंय त्याच्या हिशोबाने आमच्या तिघांमध्ये हे गुण असायला पाहिजे, तरच आम्ही याला पार करू शकतो. हे बघा मित्र, आपण तिघं एकत्र ह्या रहस्यमयी गुफाला शोधत शोधत इथपर्यंत पोहोचलोय. त्याचा अर्थ हे आहे की आपण साहसी आहोत. इथपर्यंत गोष्ट आहे सत्य आणि करुणाची. मला असं वाटतं की हे गुण आपण तिघांमध्ये आहे, म्हणून चला आपण जाऊया. आदित्यच्या बोलण्याने तनय आणि पाखीचा विश्वास वाढला. त्या दरवाजा समोर येऊन त्या तिघांनी एकमेकांचा हात पकडला आणि मंत्र वाचायला लागलेत. गुफाचा दरवाजा उघडतो आणि ते दोघं आतमध्ये जातात. आणि जसंच ते आतमध्ये जातात, त्यांच्या डोळ्यासमोर एक विचित्र रोशनी येते आणि एका क्षणामध्ये ते नवीन युगात पोहोचतात, जिथे झाडं बोलतात, नदी गाते आणि आकाशामध्ये 3 चंद्रमा होती. आदित्य, हे सगळं काय आहे? हे तर एका पूर्ण स्वप्नासारखं आहे. ते तिघही त्या जादुई दुनियाला बघतच होते, तर तेवढ्यातच त्यांना एक आवाज येतो. शेवटी तुम्ही तिघ जण आलात. तुम्ही सगळ्यांना ह्या अलौकिक दारानेच निवडलंय. अरे, हे आवाज कुठनं येते? त्यांनी मागे वळून बघितलं, तसंच त्यांना त्या एक जादूचं झाड दिसलं. घाबरायची गोष्ट नाहीये, तुम्ही सगळे इथे सुरक्षित आहात. पण तुम्ही असं का सांगितलं की आम्हाला निवडलंय? कारण की ह्या जगाला काल रात्री नावाचा एक भयानक अंधकार गिळतोय. हा जग पक्षी आणि अन्य जीवांसाठी बनवलेलं होतं, पण काल रात्री राक्षसनी ह्याला ताब्यात घेतलंय, ज्याच्यामुळे हा जग दूषित होत चाललंय आणि हळूहळू नष्ट होत चाललीये. काय खरंच? हां, आज इतक्या वर्षानंतर तुम्ही तिघांनी हा दार ओलांडलंय. याचा अर्थ आहे की काल रात्रीचा अंत होणार आहे. तुम्ही तिघं आणि समजदारी एकत्र येऊन ह्या जगाला वाचवू शकता. तुम्हाला फक्त त्या काल रात्रीची गुफा शोधून त्याला नष्ट करायचं आहे. त्या जादूही बोलणाऱ्या झाडाचं बोलणं ऐकून पाखी आणि तनय तिघही काल रात्रीच्या गुफेला शोधण्यासाठी समोर जातात. हा रस्ता त्यांच्यासाठी खूप कठीण होता, पण गुफेच्या रस्त्याने जायच्या आधी त्या जादुई झाडाने त्या तिघांना एक 3 वेगवेगळे मंत्र दिले होते, ज्याने रक्षाशस्त्र बनवला जात होता. जादुई झाडाचं बोलणं ऐकून आदित्य आणि त्यांचे मित्र गुफाच्या दिशेने निघून जातात. पण त्यांना नव्हतं माहिती की काल रात्रीचे सेवक त्यांच्यावरती नजर ठेवून होते आणि कोणत्याही क्षणात त्यांना थांबवू शकतात. तेव्हाच प्रवासाच्या वेळेला त्यांना रस्त्यावरती एक रहस्यमय मुलगी मिळते, निशा. ती बोलली, ती सुद्धा त्यांच्यासारखंच काल रात्रीचं अंत करायला निघाली आहे. नाही तर तुझं म्हणणं आहे की तू पण आमच्यासोबत आहे? हां. आणि आम्ही तुला ओळखत नाही आणि तुझ्यावर विश्वास कसं करू शकतो?
आदित्यच्या बोलण्याने निशा हडबडून जाते की शेवटी त्या आदित्यला मी काय उत्तर देऊ. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, ज्याला बघून तनयला तिच्यावरती दया येते आणि त्यांनी हसतच तिला आपल्या टीममध्ये सामील केलं. तुम्हा सर्वांचं धन्यवाद. तुम्ही मला या टीममध्ये घेऊन तुम्ही माझं काम आता खूप आसान केलं आहात. अरे अशी काही गोष्ट नाहीये, आता तू आमची पण मित्र आहे. खरं बोललो ना मित्रांनो? तनयच्या बोलण्यावरती आदित्य आणि पाखीने हा तर बोलले होते, पण काय माहिती पाखीला त्याच्यावरती शक येत होता. तिला सारखं असं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी गडबड आहे. बघताच बघता दिवस निघून जातो आणि निशा तनय बरोबर जास्तच मिसळायला लागते की जसं की ती आपल्या चालमध्ये त्याला फसवते. आदित्य, ही निशा आपल्या तनय बरोबर जास्तच मिसळते ना? हां, आम्हाला जरा वाचून चालावं लागेल. पाखीसोबतच आदित्यला निशावरती संशय यायला लागला, पण ज्याची भीती होती शेवटी तेच झालं. निशाने तनयला आपल्या वशमध्ये केलं होतं. काल रात्रीच्या गुफेजवळ पोचल्यानंतर जसंच त्यांनी मंत्र वाचायला चालू केलं, तनय कमजोर पडायला लागला आणि त्याला चक्कर येऊन तो खाली पडतो. ज्या कारण काल रात्रीची गुफा बंद व्हायच्या जागी उघडली. शेवटी माझं काम झालंच. मी करून दाखवलं. मी तुम्हाला थांबवलं आणि काल रात्रीला मुक्त केलं. म्हणजे तू कोण आहे? मी काल रात्रीची सेविका आहे, जी तुम्हाला इथे थांबवायला आली होती. निशाचं बोलणं ऐकून सर्व एकदम दंग होऊन जातात. त्यांना समजत नव्हतं की काय करायला पाहिजे. आता अंधार सर्वीकडे व्हायला लागला होता आणि निशा तिथून धावून जाते. आदित्य, तनय आणि पाखीला विश्वासघातचा घात झाला होता, तरी सुद्धा त्यांनी हार नाही मानली. मित्रांनो, आता आपण काय करणार? काल रात्रीचा अंधकार तर आता पसरतच चालला आहे. मित्रांनो, घाबरायची आवश्यकता नाहीये. चला परत आपण मंत्र उच्चारण करूया. आता आपण विजयी होऊ शकतो. हो, तू बरोबर बोलतोय. आदित्यचं बोलणं ऐकून सर्वांचा हौसला वाढतो आणि तिघांनी डोळे बंद करून परत मंत्र वाचायचं चालू केलं. आणि परत अचानक हवा एकदम वाढायला लागली आणि रोशनी त्यांच्या अंगावरती येते. जसंच त्यांनी आपले डोळे उघडले तर बघितलं आदित्यच्या हातामध्ये एक दिव्य रक्षा शस्त्र होतं. त्या शस्त्राला मिळवूनच आदित्यने आपला जी जान लावून त्या काल रात्री गुफामध्ये ते शस्त्र फेकलं आणि लगेचच ती काल रात्रीची गुफा तुटून पडते आणि तिची काळी छाया मिटून जाते. आपण जिंकलो मित्रांनो. तिघही मित्र मिळून आपली जीत मनवत होते, पण तेवढ्यातच तो जादुई झाड तिथे येतो. शाबाश मुलांनो, तुम्ही लोकांनी हे सिद्ध केलंय की खऱ्या मनाने आणि एकजूट होऊन आपण अंधकारला हरू शकतो. वृक्ष देवतांचं बोलणं ऐकून तिघही खूप खुश होतात. शेवटी आदित्य, तनय आणि पाखी वृक्ष देवतांचा आशीर्वाद घेऊन हिमरा गाव परत येतात.